नमस्कार, मी वर्षा वसमारे. मुंबई आउटलुक मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मध्य रेल्वेच्या मुंब्रा स्थानकाजवळ 9 जून रोजी झालेल्या भयानक रेल्वे दुर्घटनेचा विषय नुकताच राज्य विधिमंडळात चर्चेला आला होता. या विषयावर मुंबईच्या लोकप्रतिनिधींकडून जितक्या गांभीर्याने चर्चा व्हायला हवी होती, दुर्दैवाने तशी झालेली नाही. त्यामुळे सर्वसामान्यांचा नक्कीच भ्रमनिरास झाला असेल. उपनगरीय लोकल ट्रेन हा महामुंबईत राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. कामधंद्यांसाठी मुंबईच्या एका टोकापासून दुसऱ्या टोक गाठणारा सर्वसामान्य मुंबईकर हा आपल्या आयुष्यातील जवळपास निम्मा काळ लोकल ट्रेनमध्ये घालवतो असं म्हणायला हरकत नाहीये. यात बऱ्याच प्रमाणात तथ्यही आहे. मुंबईकरांची सकाळ होते ती म्हणजे मुळात मुंबईच्या लोकल ट्रेनच्या टायमिंगने. आपल्याला अमुक वेळेची लोकल पकडायची असेल त्यानुसार झोपेतून उठून सकाळची कामे उरकावी लागतात. सायंकाळी रात्री आपल्याला कामधंद्यांच्या ठिकाणावरून घर गाठण्यासाठीही तोच वेळ साधावा लागतो. मुंबईकरांच्या दैनंदिन जीवनाचे वेळापत्रक हे लोकल ट्रेनच्या टाइम टेबलशी जुळलेलं असतं. या वेळापत्रकात काही गडबड झाली की पुढच्या कामांचे नियोजन बिघडलेच म्हणून समजा. मुंबईच्या मध्य हार्बर, ट्रान्स हार्बर, पश्चिम रेल्वे महामार्गावरून पहिल्या लोकलपासून ते शेवटच्या लोकलपर्यंत सरासरी 75 लाख प्रवासी दररोज प्रवास करतात. ही प्रवासी संख्या जगात इतर कुठल्याही सार्वजनिक प्रवासी सेवेतील सर्वाधिक प्रवासी संख्या असेल. त्याच वेळी लोकल ट्रेनमधून पडून अन्य कारणांमुळे मृत्युमुखी पडणाऱ्या तसेच जखमी होणाऱ्या प्रवाशांची संख्याही नक्कीच सर्वाधिक असेल. राज्याचे सार्वजनिक परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी लोकल ट्रेनमधून पडून मृत्युमुखी पडलेल्या प्रवाशांचा आकडा विधानसभेत सांगितला. मुंबई उपनगरीय रेल्वे अपघातात मागील 3 वर्षात 7,565 प्रवाशांचा मृत्यू झाला असून 7,293 प्रवासी जखमी झाल्याची माहिती प्रताप सरनाईक यांनी विधानसभेत दिली. हा आकडा ऐकून अंगाचा नुकताच थरकाप उडालाय. ही संख्या कमी होण्याची कुठलीही चिन्ह सध्या तरी दिसून येत नाहीये. स्वतःला मुंबईकर म्हणून घेणारा माणूस केव्हाच मुंबईच्या सीमेतून हद्दपार झालेला आहे. वांद्रा ते वसई विरार, पालघर, कुर्ला ते ठाणे, कल्याण, बदलापूर, अंबरनाथ, कर्जत, कसारा दरम्यानच्या उपनगरांमध्ये राहणाऱ्यांची संख्या कोटींच्या घरात गेली आहे. त्यापैकी लाखो प्रवासी मुंबईच्या शेवटच्या टोकापासून दररोज कामधंद्यांच्या निमित्ताने लोकल ट्रेनमधून प्रवास करतात आणि मुंबई गाठतात. गर्दीने खचखचून भरलेल्या लोकलमध्ये गुराढोरांसारखे चढतात. यात पाय ठेवायला सुद्धा जागा नसल्यावर अक्षरशः दरवाजाला लोंबकळत प्रवासी प्रवास करत असतात. असा जीवघेणा प्रवास करताना कधी कुणाचा हात सुटतो तर कधी कुणाचा तोल जातो तर कधी कुणाचा पोलला फटका बसतो. मुंब्रा रेल्वे स्थानकाजवळ घडलेला अपघातही त्यापैकीच एक होता. एकमेकांच्या शेजारून जाणाऱ्या ट्रेनमध्ये लटकलेल्या प्रवाशांना बॅग घासल्या गेल्या आणि क्षणार्धात 8 प्रवासी ट्रॅकवर पडले. त्यापैकी 7 प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाला. एकाच वेळी ही दुर्घटना घडल्याने सर्वांचंच लक्ष या घटनेकडे वेधून घेतलं हे निश्चित. कारण दररोज असे कितीतरी अपघात होतात, त्यात अनेकांचा मृत्यूही होत असतो. पण मृत्युमुखी पडलेल्या कुटुंबाकडे रेल्वे प्रशासन व लोकप्रतिनिधी यापैकी कुणीही डुंकूनही पाहत नाही. भारतात मरण इतकं स्वस्त आहे का हे कुणाला पाहायचं असेल तर त्याने रेल्वे अपघातामध्ये मृत्यू पडलेल्यांचा आकडा बघावा. कुणी अपवाद वगळले तर कुणीही हौसे खातीर असा प्रवास करत नाही. मुंबईशी कनेक्टिव्हिटी असलेला इतर कुठलाही सक्षम पर्याय नसल्याने पोटा पाण्यासाठी नाईलाजास्तव प्रवाशांना जीवावर उदार होऊन असा प्रवास करावा लागतो. हे इथे समजून घेतलं पाहिजे. मागच्या काही वर्षांमध्ये रेल्वे प्रशासनाने भाडेवाढ करून प्रवाशांना स्वयंचलित दरवाजांच्या AC लोकल सेवेत आणल्या. परंतु या लोकल चालवताना सामान्य लोकलच्या फेऱ्या कमी करण्याचेही कामही त्यांनी केले. सर्वसामान्य प्रवासी या ट्रेनमधून चढू शकत नाही. त्यामुळे AC लोकलच्या मागून येणाऱ्या ट्रेनमधील दुप्पट गर्दीचा प्रवाशांना सामना करावा लागतो. बदलापूर रेल्वे स्थानकात AC लोकल विरोधात प्रवाशांनी उग्र आंदोलन केलं होतं. अद्यापही या समस्येवर तोडगा निघालेला नाहीये. मुंब्रा अपघातानंतर सर्वच लोकल स्वयंचलित दरवाजाच्या AC लोकल करायच्या आणि त्याचे भाडेही माफक ठेवायचे यावर विचार रेल्वे प्रशासनाने सुरू केल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. हा विचार रेल्वेला मुंब्रा अपघाताच्या आधी का सुचला नाही? प्रताप सरनाईक यांनी मुंबई लोकलमधील होणाऱ्या गर्दीवर तोडगा म्हणून सरकारी कर्मचाऱ्यांना कार्यालयात हजर होण्याच्या वेळेत अर्धा तासाची सवलत दिल्याचं सांगितलंय. खासगी आस्थापनांमधील कार्यालयाच्या वेळांवर अभ्यास करण्यासाठी कृती समिती नेमण्यात येईल अशीही माहिती त्यांनी दिली आहे. हा विषय काही आजचा नाहीये.
असं म्हटलं तर मागच्या 5 ते 10 वर्षांपासून खासगी सरकारी कार्यालयांच्या वेळा बदलण्याचे गुऱ्हाळ सुरूच आहे। खुद्द मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला सूचना करूनही हा विषय रेंगाळलेलाच आहे। मेट्रोचे जाळे टप्प्याने विस्तारत आहेत। ही एक दिलासादायक बाब असली तरी मेट्रोचे जाळे संपूर्ण महामुंबईत पसरायला किमान 1 दशक किंवा त्याहून जास्त वेळ लागण्याची शक्यता आहे। तोपर्यंत लोकलवरील तणावाचं काय करायला हवं? वर्सोवा ते घाटकोपर मेट्रो सुरू होऊन 1 दशक उलटून गेले। सद्यस्थितीतील तुम्ही कुठल्याही वेळेत मेट्रो 1 वर जा, तुम्हाला तेथे गर्दी हमखास दिसून येते। एल्फिन्स्टन रेल्वे स्थानकातील ब्रिजवरील झालेली चेंगराचेंगरी असो किंवा मुंब्रा दुर्घटना, ही सर्व अनियंत्रित गर्दीचाच परिणाम आहे। त्यामुळे लोकल प्रवाशांचा मृत्यू रोखायचा असेल तर गर्दी नियोजनाचा विषय रेल्वे प्रशासन व राज्य सरकारच्या अजेंड्यावर हवा। त्यासाठी कृती समितीच्या घोषणांऐवजी प्रत्यक्षात कृती करण्याची खरी गरज आहे।